मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह सचिन जाधवर सरांचं हे पुस्तक जबरदस्त असं हे पुस्तक आहे। आणि आजचा आपला टॉपिक हा व्हॉइस आहे। हे पुस्तक तुम्ही घेऊ शकतात, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल MPSC स्पर्धा विश्व त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डेमो बघता येईल। व्हॉइस हा तुम्हाला माहिती आहे किती महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो आज आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण विशेष म्हणजे आयोगाने कसे प्रश्न विचारले, विविध परीक्षांना कशा पद्धतीचे प्रश्न व्हॉइसवर आलेले आहेत ते सुद्धा बघणार आहोत। व्हॉइस म्हणजे काय? व्हॉइस म्हणजे प्रयोग। प्रयोग कशाला म्हणायचं तर ही क्रियापदाची एक स्थिती असते बघा, वर्ब क्रियापदाची स्थिती असते। कर्त्याने क्रिया केली आहे किंवा कर्त्याकडून क्रिया झाली आहे हे ज्या ठिकाणी समजतं त्याला आपण व्हॉइस असं म्हणतो बघा। कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये मग कर्म एक महत्त्वाची भूमिका बजावतं। म्हणजे जे क्रियापद आहे ते कर्त्यानुसार बदलतं की कर्मानुसार बदलतं, दोन गोष्टी। कर्त्यानुसार बदलतं की कर्मानुसार बदलतं त्याच्यानुसार प्रयोग ठरतो। म्हणजे कर्त्यानुसार बदलत असेल कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदलत असेल कर्मणी प्रयोग। आपण याला म्हणतोय ऍक्टिव्ह व्हॉइस आणि याला म्हणतोय पॅसिव्ह व्हॉइस। आता नेमका ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला फरक काय आहे आपण विथ एक्झाम्पल या ठिकाणी बघूया। खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सचिन जाधवर सरांनी ही मांडणी केलेली आहे की तुम्हाला समजायला सोपं जावं। बघा इथे कर्त्याने क्रिया केली आहे असं जर डायरेक्टली कळत असेल ना तर तो ऍक्टिव्ह व्हॉइस। म्हणजे आय एट अ मँगो, मी आंबा खाल्ला। मात्र इथे वेगळं आहे, कर्त्याकडून क्रिया झाली आहे असं ज्या वाक्यातून समजतं त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणतोय। अ मँगो वॉज इटन बाय मी। बघा इथे काय आलंय माहिती का, इथे वाज वापरलं गेलंय, इटन V3चं रूप वापरलं गेलं आणि पुढे बाय वापरलं गेलंय। पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असू शकते त्याचा एक थोडासा अंदाज आपल्या या ठिकाणी आलेला आहे। बघा पुढे दिलंय, कर्ता या ठिकाणी महत्वाचं आहे, क्रिया कोणी केली हे समजतं आणि इथे कर्म महत्वाचं आहे, क्रिया कोणती झाली हे समजतं। म्हणजे इथे खाण्याची क्रिया झाली याच्यावर फोकस आहे आणि इथे क्रिया मी केली याच्यावर फोकस आहे। कळतंय का? इथे क्रिया करणारा त्याला फोकस केला जाते आणि इथे क्रिया कोणती होते त्याला फोकस केले जाते। दोन गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे। पुढे आपण बघतोय ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस यांची म्हणजे त्या ठिकाणी रचना जरी वेगळी असली ना अर्थ मात्र एकच असतो। हा फार महत्वाचा मुद्दा आहे की वाक्याचा जो एकंदरीत अर्थ आहे तो कधीच बदलत नाही। वाक्याचा अर्थ बदलणार नाही, फक्त रचना बदलणार आहे। मग कशा पद्धतीने ऍक्टिव्हची पॅसिव्ह मध्ये जी रचना होते का, बस हा तक्ता या ठिकाणी लक्षात घ्या, विषय क्लोज होऊन जातो। इथेच विषय क्लोज होतो। ही स्क्रीनशॉटच काढून ठेवा। हे एवढं सोपं मी पहिल्यांदा बघतो, इतकी सोपी पहिल्यांदा या ठिकाणी म्हणजे मांडणी तुम्हाला केलेली आहे। काय बदल होतो बघा, सिंगम स्लॅब जयकांत शिकरे। सिंगम काय हो या ठिकाणी करताय, ओके सब्जेक्ट आहे। स्लॅब काय आहे या ठिकाणी वर्ब आहे आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट या ठिकाणी जयकांत शिकरे। आता या ठिकाणी बघा काय होणार आहे, इकडे तुम्हाला दिलंय जयकांत शिकरे वाज स्लॅब बाय सिंगम। सगळ्यात महत्वाचं इथे जे हे कर्म आहे ना, जे कर्म असताना ऑब्जेक्ट असतो ना, हा ऑब्जेक्ट एक नंबरला येतो बघा। कर्त्याच्या ठिकाणी कर्म येते। इथे काय होतं आधी कर्ता होता, तिथे कर्म आलं म्हणजे जयकांत शिकरे आम्ही एक नंबर घेतलं। ऑब्जेक्ट एक नंबर घ्यायचं, त्याच्यानंतर डायरेक्ट क्रियापद नाही घ्यायचं, त्याच्या आधी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागणार। आता स्लॅब जो क्रियापद आहे याच्यानुसार सहाय्यकारी क्रियापद येईल, ते भूतकाळी रूप आहे। मग त्याला वाज हे आपण हेल्पिंग वर्ब घेतलं, वाज स्लॅब आणि त्याच्यानंतर येतो बाय। कर्त्याच्या आधी काय घ्यायचं आहे, बाय घ्यायचा आहे, बाय आणि नंतर मग हे जे कर्ता आहे तो शेवटी जाऊ द्यायचा। म्हणजे कर्म एक नंबर आणि कर्ता शेवटी, सोपं ते। म्हणजे काळानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्या, क्रियापदाचे तिसरे रूप घ्या। इथे बघा क्रियापदाचं तिसरं रूप V3 या ठिकाणी आलं पाहिजे, कर्त्याच्या पूर्वी या ठिकाणी बाय आलं पाहिजे आणि कर्माच्या ठिकाणी कर्ता आला पाहिजे। एवढं बाबी या ठिकाणी तुम्हाला गरजेच्या आहेत, लक्षात घेणं गरजेचे आहे। इथे म्हटलं होतं की सिंगमने जयकांत शिकरेच्या कानाखाली मारली, सिंगम स्लॅब जयकांत शिकरे। इकडे काय म्हटलं गेलंय, सिंगम कडून जयकांत शिकरेच्या कानाखाली मारली गेली। म्हणजे इथे फोकस कोण होतोय माहिती का, हा सिंगम फोकस होतोय आणि इथे फोकस होतोय ते स्लॅब। म्हणजे इथे मारणं फोकस होतंय, इथे सिंगम फोकस होतोय, इकडे कर्ता फोकस होतोय, इकडे कर्म फोकस होतोय। म्हणजे थोडक्यात क्रिया काय घडते ती फोकस होते आहे।
आणि दोन्ही ठिकाणी अर्थ एकाच आहे. म्हणजे असं होत नाही की इकडे तिकडे सिंगम मारतोय आणि इकडे मग जयकांत सिकरे मारतोय, असं अजिबात नाही. मारणारा सिंगमच असणार आहे, फक्त तिकडे कर्त्याला फोकस केलं जातं, इकडे ती जी क्रिया घडते तिला फोकस केलं जाते. एवढं मला वाटतं हा तक्ता जर एकदा व्यवस्थित तुम्हाला जमला, बस जमलं. मग आणखी थोडंसं बघूया त्याच्यात. आता हे तुम्ही म्हणाल की बाय वापरावंच का, हा मुद्दा आहे. हा बघा, हे आपण बऱ्याचपैकी नवीन शिकताना आपण म्हणतो बाय वापरलं गेला पाहिजे. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस करताना क्रिया कोणी केली आहे हे महत्वाचं नसतं. त्याच्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय असं वापरलाच पाहिजे असं काही तिथे नाही आहे. ते नाही लिहिलं तरी चालतं, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे तुम्हाला वाक्य दिलंय, समजा आय मेड अ मिस्टेक, याचं पॅसिव्ह करायचं आहे ना, अ मिस्टेक वाज मेड बाय मी, इथे मान्य, चला बाय मी लिहिलं आम्ही, पण तुम्ही असं लिहू शकता द मिस्टेक वाज मेड, बस. ते बाय नाही वापरलं तरी काही बिघडत नाही, हे लक्षात घ्या. आता इथे आम्ही व्हॉइस बदलतो म्हणजे काय करतोय आम्ही नेमकं, तुम्हाला इथे व्याख्या दिली. एखाद्या वाक्याचा व्हॉइस बदलतो म्हणजे आम्ही काय करतो, थोडक्यात सोपं, एकदम सोपं, कर्ता आणि कर्म यांची अदलाबदल करतो. कर्त्याच्या जागी कर्म आणि कर्माच्या जागी कर्ता या ठिकाणी जातो आहे, हे तुम्हाला इथे माहीत असलं पाहिजे. खालील विविध वाक्याचा व्हॉइस कसा बदलला जातो हे आपल्याला पाहायचंय. बघा आता तुम्हाला इथे वेगवेगळे म्हणजे व्हॉइस बदलवायचं आहे. वाक्याच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या बाबी असतात. म्हणजे तुम्हाला असर्टिव्ह वाक्याचा व्हॉइस बदलवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते. येस नो प्रश्नार्थक वाक्य आहे, WH वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, मॉडेल ऑक्झिलरी आहे, दॅट प्लस नाउन क्लॉजचा त्या ठिकाणचा व्हॉइस असेल, डबल ऑब्जेक्ट असणारा, बाय करता न लिहिता पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा, डबल पॅसिव्ह व्हॉइस जो आहे संयुक्त वाक्याचा तो असेल, या ठिकाणी फ्रेज वापरलेले असेल, फ्रेजल व्हर्ब असेल, इन्फिनिटिव्हचा व्हॉइस असेल, पॉझिटिव्ह व्हर्ब असेल, त्याच्यानंतर आस्क प्लस ऑब्जेक्ट प्लस इफ वेदरचा व्हॉइस असेल, आणि पॅसिव्हमध्ये बाय ऐवजी विथ, इन, ॲट कुठे येतो हे. एवढ्या सगळ्या बाबी म्हणजे 15 टाईप आहेत व्हॉइस बदलवण्याची, 15 वेगवेगळ्या पद्धतीने व्हॉइस बदलवता येतो. ते आम्ही बघणार आहोत, पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तुम्ही नवीन असाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं ॲप्लिकेशन जे आहे STI RCP ते डाउनलोड करून ठेवा. ज्यांना इंग्रजी व्याकरण एकदम सोप्या भाषेत शिकायचं आहे ना, त्यांनी STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी स्टोअर सेक्शनला जा, इंग्रजी व्याकरणाचा संपूर्ण कोर्स आहे. आधी डेमो लेक्चर बघा, तिथलच्या डेमो टेस्ट बघा, डेमो PDF बघा. तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही या ठिकाणी शिकू शकतात. आणि आपण ई बुक्स फ्री देतो आहोत तुम्हाला, सगळे ई बुक्स ते फ्री देतो आहोत. तुम्ही जर हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि नंतर प्ले स्टोअरला जाऊन जर 5 स्टार रिव्ह्यू दिला, तुम्हाला आवडले त्या ठिकाणचे लेक्चर्स, तुम्हाला आपले यूट्यूबचे लेक्चर्स आवडत असेल, 5 स्टार जर रिव्ह्यू आपण दिला तर आपला व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला असणार आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर ती स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला सगळे ई बुक्स त्या ठिकाणी भेटणार आहेत, सगळ्या नोट्स तुम्हाला भेटणार आहेत, फ्रीमध्ये भेटणार आहेत. ओके, तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा, खाली लिंक आहे, त्या ठिकाणी सगळ्या सूचना तुम्हाला भेटतील. पुढे आता आपण पहिला प्रकार बघूया, विधानार्थी वाक्याचा व्हॉइस कसा बदलायचा. एक प्रकार आपण आज इथे शिकणार आहोत. ओके, या लेक्चरमध्ये आपण हे शिकूया. सरळ वाक्य असते, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह परस्पर रूपांतर करायचं. काय करायचंय, सर्वप्रथम वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला ओळखावं लागेल. म्हणजे ते विधानार्थी आहे, आज्ञार्थी आहे की प्रश्नार्थी आहे, वाक्याचा काळ कोणता आहे. बघा, वाक्याचा प्रकार ओळखणं, वाक्याचा काळ ओळखणं, काय काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आधी ते लक्षात घ्या. टेन्स ओळखता आला पाहिजे, टाईप ओळखता आला पाहिजे, व्हॉइस बदलताना वाक्याचा काळ बदलायचा नाही, हे लक्षात घ्या. वाक्याचा काळ तुम्हाला बदलायचा नाहीये व्हॉइस बदलताना, हा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. इथे बघा, आपण बघूया ऍक्टिव्ह व्हॉइसची पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं आहे तुम्हाला. बघा, आणि पॅसिव्ह व्हॉइसची ऍक्टिव्ह व्हॉइस करताना काय करायचं, कारण दोन्ही पद्धतीची वाक्य तुम्हाला येतात. सरळ पहिला मुद्दा तर सरळ आहे. इथे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं कर्म हे करता होणारी, हे आपण आधीच बघितलं. कर्माला आम्ही करता म्हणून घेणार आहे. ओके, त्याच्यानंतर कोणत्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना नेहमी क्रियापदाचे तिसरे रूप हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये V3 असतं, हे आधी लक्षात घ्या. आता इकडे काय होईल, V3चं मूळ रूप येईल, मूळ रूप, क्रियापदाचे जे मूळ रूप असणार आहे ते येईल, उलट होईल. इकडे वाक्याच्या शेवटी बाय लिहावा लागतो आणि नंतर कर्ता लिहावा. या ठिकाणी कर्ता ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो. बघा, कर्ता हा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो, हे सुद्धा फार महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. आणि इकडे तुम्ही जर बघितलं, इकडे तुम्हाला उलट जेव्हा तुम्ही करणार ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये, तो कशात असणार आहे, नॉमिनेटिव्ह केसमध्ये. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असणार आणि ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये नॉमिनेटिव्ह केसमध्ये असणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, कारण की त्या ठिकाणी तो कर्ता जो आहे त्याचं कर्मामध्ये रूपांतर झालेलं असतं, हा मुद्दा लक्षात घ्या. आता पुढे आपण बघूया नॉमिनेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह केस समजण्यासाठी नाऊन आणि प्रोनाऊन या घटकामधले केस आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. इंग्लिश ग्रामरचा हा संपूर्ण कोर्स आहे STI RCP ॲप्लिकेशनवर, निश्चितपणे सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा. आता सगळ्यात महत्वाचा,
एकच असा तक्ता या ठिकाणी मी तुम्हाला शिकवतो आहोत, तो दिलाय आपल्याला लेखकांनी, तो म्हणजे ऍक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस करताना काय बदल होणार आहेत. हे जेवढे काही तुम्हाला वरती मी टाईप सांगितले का, त्याचा सार या ठिकाणी आपण आता घेतोय. आधी सार घेतोय की तुम्हाला हा तक्ता जर पाठ झाला तुमचा, तर तुम्हाला म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम जे आहे व्हॉइसचे, त्याच्यावरचे सगळे प्रश्न एकदम सोपे सोडवता येणार आहे. बघूया आपण कशा पद्धतीने. बघा, मॉडेल्स असेल समजा वाक्यामध्ये, तर त्याचा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह कसा करायचा. आय कॅन ईट अ मँगो. बघा इथे काय वापरलंय तुम्हाला, कॅन आला ना, बस समजायचं की याचा कशा पद्धतीने एक पॅसिव्ह करायचा. अ मँगो, पहिला मुद्दा तर तुम्हाला काय, ऑब्जेक्टला सुरुवातीला घेऊन घ्यायचं, तुम्हाला कर्माला करता म्हणून घ्यायचं. मँगो कॅन बी इटन बाय मी. बघा कॅनचं काय झालं, कॅन बी झालं, हे लक्षात घ्या. हा बदल, कॅनचा कॅन बी होतो आहे, इटचा इटन होतो आहे, आणि पुढे आहे बाय मी. काय, बाय मी. इथे आयचा मी झाला. तुम्हाला मी सांगितलं की विभक्तीमध्ये जो बदल करायचा आहे तो लक्षात घ्या. जर तुम्ही म्हणाल बाय आय असाही ऑप्शन राहील, तिथे विभक्ती कशी बदलते आहे ते लक्षात घ्या. नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस या दोन गोष्टी, इथे नॉमिनेटिव्ह केस असणार आहे आणि इकडे ऑब्जेक्टिव्ह केस असणार आहे, ते लक्षात घ्या. आणि इटन V3 होणार आहे, क्रियापदाचं तिसरं रूप इथे असणार आहे. कर्त्यापूर्वी इथे तुम्हाला म्हणजे तिकडे ते कर्मच बनतंय, त्याच्यापूर्वी तुम्हाला बाय वापरायचा आहे तो मुद्दा, म्हणजे बी वापरायचं तुम्हाला. मॉडेलच्या पुढे काय वापरायचं, बी. एक सोपा मुद्दा. इम्पेरेटिव्ह असेल ओपन द डोअर. आज्ञार्थी वाक्य जे, आज्ञार्थी वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना काय लक्षात ठेवायचं, तर हे लक्षात ठेवायचं, लेट. हे ऑब्जेक्ट घेतला आम्ही, द डोअर बी ओपन. बघा लेट बी ची रचना या ठिकाणी लक्षात ठेवा, लेट बी. याच्यावर खूप सारे प्रश्न आले आणि ते ओपनचं ओपन, लेट द डोअर बी ओपन. लेट बी ची रचना या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे एम इज आर प्लस इन्फिनिटिव्ह असं वाक्य जर असेल की ही इज टू इट. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, इथे टू इट, टू पासूनची सुरुवात असलेले वाक्य जर असेल आणि त्याच्या आधी एम इज आर जर असेल, तर पुढे काय येतं. सरळ सरळ तुमचं हे ऑब्जेक्ट इथे पहिल्यांदा तुम्ही घेणार आहे, अ मँगो इज जसाच्या तसा घेतला, टू बी इटन. बघा हे जे टू इट आहे ना, त्याच्या टूच्या पुढे बी वापरायचं आणि इटचं इटन करायचंय. टू बी इटन बाय हिम. इथे काय केलं तुम्ही, ही होता, हिचा काय झाला, हिम झाला. नॉमिनेटिव्ह केसची ऑब्जेक्टिव्ह केस इथे होती आहे, हिचा हिम होतो आहे, मात्र इजच्या पुढे टू बी इटन असं आपण लक्षात ठेवायचंय. पुढे हॅज हॅव हॅड असेल आणि पुढे इन्फिनिटिव्ह असेल, तर म्हणजे ही हॅज. आता हे टू इट इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतो आम्ही, जो करता हे आहे क्रियापद त्याच्या आधी जर टू लागत असेल तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतो. ही हॅज. मात्र इथे जर हॅज आलं तर काय होणार, अ मँगो, तुम्ही ऑब्जेक्ट घेतला पुढे, अ मँगो हॅज टू बी इटन बाय हिम. सरळ इथे हॅज टूच्या आणि त्या क्रियापदाच्या मध्ये बी वापरायचा आणि क्रियापदाचं तिसरं रूप बनवायचं. पुढे देअरचं वाक्य असेल, देअर इज अ मँगो टू इट, देअर इज अ मँगो टू बी इटन. बस इथे काहीच करायचं नाही तुम्हाला, जसं तसं ठेवायचंय. टूचं टू बी करायचंय आणि इटन करायचंय, म्हणजे V3 करायचंय. पुढे इट इज टाइमचं वाक्य जर असेल तर इट इज टाइम टू क्लोज द ऑफिस, इट इज टाइम फॉर. बघा टाइमचं वाक्य असेल ना, तर इथे काय वापरणे आम्हाला, फॉर. लक्षात ठेवा, लिहून घ्या मुद्दे, नोट डाऊन करून घ्या. फॉर द ऑफिस टू बी क्लोज. बघा हे इट इज टाइम फॉर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्या ठिकाणी घ्यायचंय, फॉर द ऑफिस टू बी क्लोज. मी इथे टू बी येणार आहे, टू बी क्लोज आपण म्हणणार आहे. त्याच्यानंतर फ्रेजल व्हर्ब आहे, हु लुक इन टू द मॅटर, द मॅटर वॉज लुक इन टू बाय अस. बघा सुरुवात तुम्हाला कशावरून करायची, द मॅटर पासून करायची. ऑब्जेक्ट घेतला तुम्ही द मॅटर, त्याच्यानंतर लुकड आलंय ना, हे लुक, लुक म्हणतो ना आपण, पास्ट टेन्सचा फॉर्म आलाय म्हणून तुम्ही वाज घेतला, वाज लुक इन टू. बघा लुक इन टू जसंच तसं घेतलं, त्याच्या आधी फक्त आम्ही काय वापरतोय, वाज वापरतोय आणि बाय अस. बदल लक्षात घ्या. इथे फ्रेजल व्हर्ब असेल समजा, इथे लुक इन टू आहे, त्याच्या आधी आम्ही हे लुक पास्ट टेन्स आहे म्हणून आम्ही वाज वापरतोय, हेल्पिंग व्हर्ब. पुढे रिक्वेस्ट असेल, विनंती दर्शक, पोस्ट दिस लेटर प्लीज. बघा वाक्य सुरुवात कशी करायची, यू आर रिक्वेस्टेड टू पोस्ट दिस लेटर. ते प्लीज काढून टाकायचं कारण ते इथे सामावलं गेलं यू आर रिक्वेस्टेड मध्ये. आणि पुढे टू पोस्ट दिस लेटर. बघा रिक्वेस्टेड टू इथपर्यंत, यू आर रिक्वेस्टेड टू, ही रचना या ठिकाणी आणायची आहे. पुढे ऍडवाइस असेल किंवा सजेशन असेल, एखादं काही सूचना आहे किंवा सल्ला आहे, लव द पुअर. काय म्हणणार तुम्ही, द पुअर शुड बी लव. बघा द पुअर ऑब्जेक्टिव्हने सुरुवात आहे, किंवा असंही होऊ शकतं, यू आर ऍडवाइज टू लव द पुअर. बघा जसंच्या तसं यू आर ऍडवाइज असंही येऊ शकतं, किंवा द पुअर शुड बी लव असं येऊ शकतं. मला वाटतं फार महत्वाचं आहे.
नोट डाऊन करून घ्या, रिव्हिजन गरजेचे असतात. तुम्ही म्हटलं एकदा वाचलं पुन्हा 6 महिने आम्ही फिरकलो नाही, काही कामाचं. तुम्ही किती तज्ज्ञ लोकांकडे जा, काही तुम्हाला कोणी काही फरक पडणार नाही. तुम्हाला वेळ द्यायचा. इंग्रजी व्याकरणाच्या बाबतीत आम्ही काय करतो, आम्ही वेळ देत नाही. नाहीतर इंग्रजीला जर वेळ दिला तर याचा इनपुट आउटपुट रेशिओ सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे सगळ्यात कमी वेळेत सगळ्यात जास्त मार्क्स कोणत्या विषयाचे वाढू शकतात माहिती का, ते इंग्लिशचे वाढू शकतात. पण आम्ही त्याला वेळ देत नाही. पुढे ऑर्डर असेल, आज्ञा असेल. गेट आउट ऑफ दिस रूम, यू आर ऑर्डर्ड, यू आर ऑर्डर टू. बघा, यू आर ऑर्डर टू गेट आउट ऑफ दिस रूम. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं. या ठिकाणी आपण पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी हूचं वाक्य असेल. हू ब्रोक धिज पेन. हूचं वाक्य त्याचा पॅसिव्ह कसा होणार आहे, बाय हुम वाज धिज पेन ब्रोकन. बघा, बाय हुमने सुरुवात केली, पुढे आम्ही वाज वापरला, इथे ब्रोक वापरलाय ना, पास्ट टेन्सचं रूप आहे म्हणून आम्ही वाज वापरतो आहोत. धिज पेन, ब्रोकचं ब्रोकन, V3 होत आहे ते तिथे लक्षात ठेवायचं, सहज तुमच्या लक्षात राहील. हुमचं वाक्य असेल ना, हुमचं वाक्य असेल पॅसिव्ह मध्ये हू करायचं आहे. हुमचं असेल तर हू करायचं. हू हॅज म्हटलंय, हॅज जसं तसं घेतला. हॅज बीन अब्युज बाय हिम. बघा, हिचं हिम होत आहे, हॅज बीन अब्यूज. अब्यूज जसं तसं घेतलंय आम्ही, म्हणजे हुमचा हू एवढं लक्षात ठेवा फक्त इथे. पुढे अनोन डोअर असेल, समवन हॅज पीक माय पॉकेट हॅज बीन पीक. बस, सरळ सरळ. त्याच्यानंतर दॅट प्लस नाउन क्लॉज असेल. बघा, हे वाक्य प्रत्येकाचा आपण सारांश काढलाय. जे 16 टाईप आहे का, त्या 16 टाईप मधले जे काही आपण शिकणार आहे त्याचं सगळं इथे मी तुम्हाला सार देतोय. हा तक्ता एकदा पाठ झाला, व्हॉइसचा विषय संपला. दॅट प्लस नाउन क्लॉज. पीपल बिलीव्ह दॅट ही इज थीफ. बघा, पीपल बिलीव्ह. आता याचं कशा पद्धतीने होतं, ही इज बिलीव्ह टू बी अ थीफ. ही इज बिलीव्ह. बघा, ही इज बिलीव्ह, ही इज बिलीव्ह, किंवा इट इज बिलीव्ह दॅट ही इज थीफ. इट इज बिलीव्ह म्हणजे इट म्हणजे काय, ते लोक, पीपल, त्याच्यासाठी इट इज वापरलं. इट इज बिलीव्ह किंवा ही इज बिलीव्ह. बिलीव्हचं वाक्य या ठिकाणी लक्षात ठेवा. दॅटचं जर या ठिकाणी असेल, दॅट प्लस नाउन क्लॉज जर असेल तर अशा पद्धतीचं वाक्य होतं. पुढे व्हर्ब इन पॅसिव्ह फॉर्म. ही लाईक्स दॅट ही शुड बी एक्सक्यूज. बघा, ही लाईक्स दॅट ही शुड बी एक्सक्यूज. आता याचं बघा, सरळ ही लाईक्सचं, ही लाईक्स जसंच्या तसं घेऊन घ्यायचं. ही लाईक्स टू बी एक्सक्यूज म्हणजे दॅट ही शुड बी सगळं गेलं. टू बी म्हटलो आम्ही फक्त. इथे हे जे आहे ना, दॅट ही जे आहे ना, इथे टू वापरून घ्यायचं बस. पुढे डबल पॅसिव्ह. ही रोड द बुक अँड गॉट पब्लिश. त्याने पुस्तक लिहिलं आणि पब्लिश केलं. द बुक वॉज रिटन. बघा, हे रोडचं काय झालं, रिटर्न झालं. V3 तर इथे नीट लक्षात ठेवायचं आहे. द बुक वॉज रिटन अँड गॉट पब्लिश बाय हिम. मित्रांनो, इथे ना तुम्हाला काही पाठ नाही करत बसायचं. तुमच्यासमोर ऑप्शन्स असणारे परीक्षेमध्ये. तुम्ही म्हणाल की जसं तसं आम्हाला असं डोळे झाकून करता आलं पाहिजे का, अजिबात गरज नाही. तुमच्यासमोर ऑप्शन असणारे परीक्षेमध्ये तुम्ही जर व्यवस्थित वाचलेलं असेल, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर 4 ऑप्शन पैकी तुमच्या लक्षात दिले, अरे इथे हेच जमतं. 2 तर सहज कटतात, राहिले 2, त्या 2 मध्ये तुम्हाला थोडंसं डोकं लावायचंय. डबल ऑब्जेक्ट असेल तर आय गेव हिम अ पेन. बघा, आय गेव हिम अ पेन. हिम हे एक ऑब्जेक्ट आहे आणि अ पेन हे एक ऑब्जेक्ट आहे. मग इथे करायचं काय करायचंय, ही वॉज गिव्हन अ पेन बाय मी असं होऊ शकतं, किंवा अ पेन वॉज गिव्हन टू हिम बाय मी. दोन्ही पद्धतीने, जे एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर अशा 2 पद्धतीने. आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे. पुढे इफचं वाक्य. दे आस्क मी इफ आय न्यू हिज ॲड्रेस. बघा, दे आस्क मी. आता इफचं जर वाक्य असेल ना, आय वॉज आस्क. बघा, दे आस्क मी जर काय करणार तुम्ही, आय वॉज आस्क इफ आय न्यू हिज ॲड्रेस. पुढचं जसंच्या तसं आहे, आय वॉज आस्क. अशा पद्धतीची वाक्यरचना तुम्ही इफच्या ठिकाणी करणार आहात. पुढे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि पुढे बेअर इन्फिनिटिव्ह जर असेल, आय सॉ हिम रन अवे. बघा, सब्जेक्ट ऑब्जेक्ट, हे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि पुढे बेअर इन्फिनिटिव्ह. आय सॉ हिम रन अवे. ही वॉज सीन टू रन अवे. हे टू रन अवे हे जसंच्या तसं पुढे राहणार आहे. आय सॉ हिम जे आहे ना, ही वॉज सीन अशा पद्धतीची रचना आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट लेट ऑब्जेक्ट बेअर इन्फिनिटिव्ह. जर लेट वापरलं, ही लेट मी गो. आय वॉज लेट टू गो. बघा, आय वॉज लेट टू गो. गो जसाच्या तसं आहे. आय वॉज, इथेही तुम्ही बघतायत ही वाजची रचना होती, इथे आय वॉज आपण वापरतो आहोत.
पुढे पॉझिटिव्ह व्हर्ब असेल, ही मेड मी सिंग अ सॉन्ग, आय वॉज मेड टू सिंग अ सॉन्ग, ही मेड मी, आय वॉज मेड. अशा पद्धतीची या ठिकाणी रचना ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. व्हॉइसवरचे जे प्रश्न आहेत या ठिकाणी ते आपल्याला बघायचे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते. आणि आता तुम्हाला कळेल की प्रश्नामध्ये ऑप्शन्स असतात आणि मग आम्हाला ते सोपे जातात. बघूया पहिला प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला होता. लायन्स इन द गीर फॉरेस्ट डॅश डॅश प्रोटेक्टेड बाय इंडियन गव्हर्नमेंट. लायन्स इन द गीर फॉरेस्ट डॅश डॅश प्रोटेक्टेड बाय इंडियन गव्हर्नमेंट आर हॅव वाज वूड. बघा इथे तुम्हाला लायन्स हा शब्द महत्वाचा. 1 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. तुम्हाला आहे ना इथे सरळ तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरायचे, ते लायन्स नुसार वापरावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. मग हे लायन्स अनेक वचनी आहे, मग इथे अनेक वचनी जर असेल तर हे वाज येणार नाहीये, वाज येणार नाहीये. तुमच्या लक्षात घ्या इथे अनेक वचनी, इथे अनेक वचनी हेल्पिंग वर्ब कोणतं दिसतंय तुम्हाला, तुमच्या लगेच लक्षात येईल की अरे लायन्स आर येणार आहे, आर. कारण की त्या ठिकाणी काय प्लुरल फॉर्म आहे, अनेक आहेत म्हणून आर वापरणार आहोत आम्ही. पुढचा प्रश्न या ठिकाणी जो होता, द मदर वाज कॉलिंग हर सन. बघा याचा पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला करायचा आहे. द मदर वाज कॉलिंग हर सन. खाली ऑप्शन दिलेली तुम्हाला, द सन वाज कॉल्ड बाय हिज मदर, द सन वाज कॉल्ड बाय मदर, द सन विल बी कॉल्ड बाय द मदर, द सन वाज बिंग कॉल्ड बाय द मदर. बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आता इथे तुम्हाला एक माहिती आहे की आम्हाला ऑब्जेक्टला सब्जेक्टमध्ये घ्यायचंय, म्हणजे हा सन जो आहे द सन होणार आहे, सगळ्या ठिकाणी द सन आहे. आता इथे वाज कॉलिंग म्हटलेलं होतं बरोबर, वाज कॉलिंग इथे ING आलेला आहे. बघा इथे ING आलेला आहे. आता इथे जर ING आलेला आहे सरळ, म्हणजे त्याला कंटिन्युअस टेन्स आहे, तर इथे वाच हे विल तर येतच नाही. बघा पहिला मुद्दा काटला. आता हे कॉलिंग आहे ना, ING नाही, ते कॉल्ड कटलं, इथे बिईंग आला पाहिजे, कारण की ING वापरलाय, खाली त्याच्यात बिईंग वापरला जाणार आहे. द सन वाज बिईंग कॉल्ड बाय द मदर. इथे 4 नंबरचं उत्तर तुमचं आहे. बघा काटाकाटी कशी करायची ती लक्षात घ्या. तुम्हाला सूत्र नियम पाठच असावी असं अजिबात म्हणणं नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण करता आलं पाहिजे, काटाकाटी करता आली पाहिजे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा काय आहे. सी इज सिंगिंग अ सॉन्ग. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करायचा आहे. खाली दिलंय अ सॉन्ग इज संग बाय हर, अ सॉन्ग इज बिईंग संग बाय हर, अ सॉन्ग इज बिईंग संग बाय हर. हे बघा इथे सिंग बाय हर म्हटलंय, इथे संग बाय हर म्हटलंय. आता इथे घोळ होणार. अ सॉन्ग वाज बिईंग, अ सॉन्ग वाज बिईंग संग बाय हर. तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत या ठिकाणी 4. तुम्हाला पहिला मुद्दा अ सॉन्ग काही विषय नाही, हे 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 तर सेम आहे. आता पुढे राहतं तुमचं इज सिंगिंग म्हटलंय बरोबर, इज सिंगिंग म्हटलं म्हणजे इथे वाजवालं तर कटलं. इज सिंगिंग, आता इथे सिंगिंग म्हटलंय ING आलंय ना, तर मग इथे बिईंग आला पाहिजे. इथे हे फक्त जे संग म्हटलंय ते चुकेल, म्हणजे बिईंग, इज बिईंग, इज बिईंग. आता पुढे सिंग बाय हर की संग बाय हर बरोबर. आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला V3 करायचं आहे, V3 करायचं आहे म्हणून इथे तुमचं संग आलं पाहिजे. 3 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. जमतंय, किती जणांना कळतंय, सोपं आहे हा एकदम. म्हणजे मी काही ते फार तज्ञगिरी दाखवत नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला उत्तरापर्यंत कसं जायचं ते सांगतोय. पुढे सी इज हेल्पिंग हर मदर, मदर इज बिईंग हेल्प बाय हर, मदर इज गेटिंग हर हेल्प, हर मदर हॅज बीन हेल्प बाय हर, मदर हॅज बिईंग हेल्प बाय हर. बघा 4 नंबरचा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. मित्रांनो तुम्हाला काय दिलंय, पहिलं तर मदर पासून सुरुवात होणार आहे. हर मदर नाही, हर मदर काही विषय नाही आहे, मदर पासून सुरुवात होणार आहे. आणि इथे हेल्पिंग आलाय, पुन्हा एकदा तो ING आलाय ओके, आणि इथे इज आलाय, म्हणजे इज बिईंग येणार आहे. इज बिईंग जर येत असेल तर हा हॅज सुद्धा कटला, खालचे 2 ऑप्शन कटले. मग मदर इज बिईंग हेल्प बाय हर आणि मदर इज गेटिंग हर हेल्प, हे गेटिंगचा विशेष नाही, इज बिईंगच आला पाहिजे इथे. बघा आता तुम्हाला हा INGचा जर आला प्रश्न तर तो चुकणार नाही तुमचा. आणि असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी आपण तुमचे कव्हर करून घेतोय. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न बघा तुमच्यासाठी होता सिलेक्ट द पॅसिव्ह व्हॉइस. बघा योग्य पॅसिव्ह व्हॉइस जो आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. इथे दिलंय कृष्णाजी टीचेस अस मॅथमॅटिक्स, वी आर टॉट मॅथमॅटिक्स बाय मिस्टर कृष्णाजी. कृष्णाजी इज अ गुड मॅथमॅटिक्स टीचर आणि कृष्णाजी ऑलवेज टीचेस मॅथमॅटिक्स. बघा 5 नंबरचा हा प्रश्न या ठिकाणी आहे.
मित्रांनो पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला ओळखायचं इथे की योग्य पॅसिव्ह व्हॉइस कोणता आहे बघा. कृष्णाजी टीचर्स नाही, इथे राहायचं ना. वी आर टॉट मॅथमॅटिक्स बाय कृष्णाजी. बघा इथे जर तुम्ही बघितलं ना, बायवरून तुमचं इथे क्लिअर झाला पाहिजे आणि ते जे टॉट जे आहे ना याच्यावरून तुमचं क्लिअर झालं पाहिजे. खाली टीचर्सवालं कटतंय, त्याच्यानंतर कृष्णाजी इज अ गुड मॅथमॅटिक्स टीचर, हे तर सरळ ॲक्टिव्ह व्हायचं उदाहरण आहे. म्हणजे इथे 5चं उत्तर 2 येतं आहे. काय येते? 2 येतं आहे, लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. योग्य वाक्य ओळखायचं. ही वॉज गिव्हन अ रिवॉर्ड बाय द किंग. ही वॉज रिवॉर्डेड द किंग बाय हिम. द किंग रिवॉर्डेड टू हिम आणि ही वॉज रिवॉर्डेड टू किंग. बघा योग्य वाक्य तुम्हाला ओळखायचं की योग्य वाक्यरचना या ठिकाणी नेमकी कोणती आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. इथे जर बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल ही वॉज गिव्हन अ रिवॉर्ड बाय द किंग. बघा पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना, पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना. ही वॉज रिवॉर्डेड द किंग बाय हिम नाही, हे जमणार नाही. द किंग रिवॉर्डेड टू हिम नाही. इथे 1 नंबरची रचना आहे जी की योग्य आहे. ही वॉज गिव्हन अ रिवॉर्ड बाय द किंग या पद्धतीची पॅसिव्ह व्हॉइसची रचना असू शकते. आपण पुढे जातोय. 7वा प्रश्न बघा. कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स विथ सुटेबल क्लॉज. व्हाय डू यू वेस्ट टाइम. व्हाय इज टाइम. बघा आता याची जी पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे ती तुम्हाला कशी करता येईल. व्हाय पासून सुरुवात आहे, डू यू वेस्ट टाइम आणि पुढे मग तुम्हाला व्हाय इज टाइम इथून सुरुवात करून दिली. बीन वेस्टेड बाय यू, वेस्टेड बाय यू, बीइंग वेस्टेड बाय यू आणि नॉट बीइंग वेस्टेड बाय यू. 7 नंबरचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. बघा इथे जर बघितलं तुम्ही वेस्टचं काय होणार आहे. हो पहिल्यामध्ये वेस्टचं वेस्टेड होणार आहे जे की सगळीकडेच दिलंय. व्हाय इज टाइम, व्हाय इज टाइम. आता इथे डू वापरलाय, तुम्हाला डू वापरलाय. इथे बीइंगचा काही संबंध नाहीये, बीइंगचाच काही संबंध नाही, नॉट बीइंगचा काही संबंध नाही. ही बीइंग केव्हा असतं जेव्हा आयएनजी असतं. बरं त्याच्यामध्ये 2 कटले. बीन नाही येणार कारण डू दिले. सरळ सरळ वेस्टेड बाय यू असं म्हटलं जाणार. व्हाय इज टाइम वेस्टेड बाय यू हे या ठिकाणी म्हटलं जाणार आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय, पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. बघा कंप्लीट द सेंटेन्स विथ सुटेबल क्लॉज. सुटेबल क्लॉज वापरा आणि वाक्य पूर्ण करा. यू शुड लुक इन टू धिस मॅटर. बघा लुक इन टूचं वाक्य आपण वरती बघितलेलं आहे, हा नियम आपण बघितला. तुम्हाला लगेच उत्तर देता आलं पाहिजे. 8 नंबरचा हा या ठिकाणचा प्रश्न आहे. यू शुड लुक इन टू धिस मॅटर. धिस मॅटर इथे काय दिलं तुम्हाला, शुड दिलेलं आहे. लुक इन टू म्हटलेलं आहे. आता मित्रांनो इथे तुम्ही जर बघितलं धिस मॅटर शुड बी येऊ शकतो का, तर यस येऊ शकतो. लुक इन टू बाय यू असं म्हटलं जाते. इन टू लुक असं उलट तर येणार नाहीये. मे बीचा काही संबंध नाही, हॅज बीनचा काही संबंध नाही. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. दिस मॅटर शुड बी लुक इन टू बाय यू. 1 नंबरचं उत्तर इथे आलं पाहिजे. आपण पुढे जातोय. गणेश किल्ड द स्नेक. बघा या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने व्हॉइस चेंज करता येणार आहे. बघा गणेश किल्ड द स्नेक. पहिलं म्हटलं होतं गणेश वॉज किल्ड बाय द स्नेक. द स्नेक वॉज किल्ड बाय गणेश. द स्नेक वेअर किल्ड बाय गणेश. द स्नेक वॉज बीइंग किल्ड बाय गणेश. सरळ सरळ काटाकाटी करा, बस विषय संपून जातो. मित्रांनो इथे जर बघितलं तुम्ही तर गणेश पासून सुरुवात आहे, तशी तर पॅसिव्ह व्हायची होणारच नाहीये. त्याच्यानंतर द स्नेक वॉज बीइंगचा काही विशेष नाही, आयएनजी नाहीची वर. आता इथे तुम्हाला किल्ड म्हटलंय ना, इथे सरळ सरळ वॉज किल्ड येऊन जाईल, वेअर किल्ड येणार नाही. इथे काय वॉज किल्ड येऊन जाईल. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. 2 नंबरचं उत्तर येणार आहे. द स्नेक, हा जो द स्नेक आहे ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, किल्ड आहे त्याला वॉज किल्ड आम्ही केलं आणि बाय गणेश. सगळ्यात सोपा टाईप या ठिकाणी हा होता, हे लक्षात घ्या. आपण पुढे जातोय पुढच्या प्रश्नाकडे. तुम्हाला सर्वांना हे कळत असावं, कारण की मला वाटतं याच्यापेक्षा आणखी सोपं शिकवणं त्या ठिकाणी काही अपेक्षित नसावं. कारण की हे जर तुम्हाला कळायला लागलं, बस पुढचे टाईप जर तुम्ही बघत गेले, पुढचे लेक्चर्स बघत गेले तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आय हॅव रीड धिस नॉवेल अ नंबर ऑफ टाइम्स. बघा एसटीआयला आला, असिस्टंटला आला प्रश्न आहे. काल दिले तुम्हाला द नोव्हेल इज रीड बाय मी अ नंबर ऑफ टाईम. धिस नोव्हेल, बघा इथे द नोव्हेल आहे, धिस नोव्हेल आहे. हॅज बीन, इथे हॅज बीन आहे, इथे ई जे, याच्यावर लक्ष द्यावं लागेल आपलं. रीड
बाय मी अ नंबर ऑफ टाइम्स. त्याच्यानंतर द नोव्हेल इज बिईंग, बघा इथे इज बिईंग दिलंय, रीड बाय मी नंबर ऑफ टाइम. द नोव्हेल इज टू बी रीड बाय मी अ नंबर ऑफ टाइम्स. तुम्हाला बघायचंय 10 नंबरचा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. आपल्याला बघा इथे काय दिलं, आय हॅव रीड, इथे हॅव दिलं होतं. हॅव दिलंय, इजचा काही संबंध नाही, इज बिईंगचा काही संबंध नाही, टू बीचा काही संबंध नाही. सरळ काटाकाटी करा. आय हॅव दिलंय ना, बस संपला विषय. इथेच घोळ आहे सगळा. हॅवचं हॅज बीन रीड बाय मी अ नंबर ऑफ टाइम, बस 2 नंबरचं उत्तर येऊन जातं. काटाकाटी करायला शिका, बिनकामाच्या गोष्टी काढून टाकायला शिका. पुढे आपण जातोय, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, पिक आउट द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ, बघा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन, करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन तुम्हाला ओळखायचे. हू हॅज ब्रोकन धिस टेबल, हू हॅज ब्रोकन धिस टेबल, हू ब्रोक धिस टेबल, बाय whom हॅज द टेबल बीन ब्रोकन, बाय whom this टेबल इज ब्रोकन आणि बाय whom this टेबल वाज ब्रोकन. आता बघा इथे काय दिलंय तुम्हाला, इथे हॅज दिला, इथे इज दिला, इथे वाज दिला आणि वरती हू दिला. आपल्याला हूचं वाक्य जे आहे त्याच्यामध्ये एक शॉर्टकट तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा बाय whomने हे सुरू होतं. मग बाय whomने हे सुरू होतं म्हणजे पहिलं तर चुकलं. इथे दिलंय तुम्हाला हॅज, हॅज दिलंय म्हणजे हा इज आणि वाजचा काही संबंध नाही. बाय whom हॅज द टेबल बीन ब्रोकन. व्हाईस तुम्हाला ऑप्शननुसार ओळखणं इतकं सोपं आहे ना, काही नियमाची गरजच नाही, काहीच गरज नाही एकदम. म्हणजे ऑप्शन व्यवस्थित, फक्त सरावाची गरज आहे. थोडंसं सराव जास्तीत जास्त प्रश्नांचा करणं गरजेचं आहे. पुढे चूज द पॅसिव्ह. पीपल हॅव फोर्स, बघा इथे हॅव याच्यावर फोकस करा. फोर्स द एम्परर टू लिव्ह द कंट्री. द एम्परर इज फोर्स, बघा इथे काय म्हटलं, इज फोर्स बाय द पीपल टू लिव्ह द कंट्री. द एम्परर वाज फोर्स बाय द पीपल to leave the country. The emperor has been forced by the people to leave the country आणि the emperor had been forced by the people to leave the country. तुम्हाला वाक्य वाचायचंय आणि या शब्दांवर फोकस करायचंय. तुमचं उत्तर रेडी असणार आहे. 12 नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे. काय दिले तुम्हाला, हॅव दिलाय ना, बस हॅवचा इज येतच नाही, हॅवचा वाज येत नाही आणि हॅडही येत नाही. हॅवचा हॅज बीन येणार आहे, हॅज बीन फोर्स. लक्षात ठेवा, हे नियमाचे, हे जेवढे प्रश्न सोडवाल तेवढं तुमच्या डोक्यात फिक्स होत जाईल की अरे या ठिकाणी नियम माझ्या लक्षात राहत आहेत. ओके, मला सोडवण्याची ट्रिक या ठिकाणी जमते आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ही वॉज गिव्हन अ लेटर बाय हर, ही गिव्हज अ लेटर बाय हर, ही गेव अ लेटर बाय हर, ही इज गिव्हिंग अ लेटर बाय हिम. 13 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर काय आहे. तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे. ही आता इथे तुम्हाला सरळ सरळ हे V3 वापरायचं आहे. हो बस, ही वॉज गिव्हन अ लेटर बाय हर आणि इथे बाय हर तर आहे. ओके, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सरळ गिव्हन V3 आला पाहिजे होता. विषय संपला. तिथे तुम्हाला जास्त डोकं लावायचं नव्हतं. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. बघा तुम्हाला काय म्हटलंय, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. करेक्ट. पीपल रिगार्डेड हिम ॲज अन इम्पोस्टर अँड कॉल्ड अ विलन. बघा इथे तुम्हाला रिगार्डेड हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. आणि मग खाली विविध ऑप्शन दिले. ही वाज रिगार्डेड, बघा इथे वाज रिगार्डेड ॲज अन इम्पोस्टर अँड वाज कॉल्ड अ विलन बाय द पीपल. ही हॅड बीन रिगार्डेड, बघा इथे फोकस करा. ॲज अन इम्पोस्टर अँड हॅड बीन कॉल्ड अ विलन बाय द पीपल. ही इज रिगार्डेड. तुम्हाला काय शोधायचं काय तिथे त्या काळजाला हात घालायचा आहे. ओके, is regarded as an imposter and is called a villain by the people. He has been regarded as an imposter and has been called a villain by the people. मित्रांनो इथे दिलाय तुम्हाला रिगार्डेड. बस याच्यातच विषय इथे क्लोज होऊन जातो. 14 नंबरचा हा प्रश्न आहे. काय सरळ रिगार्डेड आहे, पास्ट टेन्सचं हे रूप आहे. सरळ साधं सिंपल पास्ट टेन्सचं हे या ठिकाणी वाक्य. सिंपल पास्ट असेल तर इथे इजचा तर संबंधच नाही आणि हॅजचाही संबंध नाही. हॅडबिन जो आहे हा सुद्धा तुम्हाला परफेक्ट मध्ये घेऊन जातोय, हाही जमत नाही. इथे वाज रिगार्डेड, बस इथेच उत्तर भेटतं. पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला वाचायची गरज नाही. इथे वाज क्वाल्ड, वाज रिगार्डेड, बस 1 नंबरचं उत्तर येऊन जाते. पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा. बघा काय म्हटलंय, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस, योग्य पॅसिव्ह व्हॉइस ओळखा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. Nobody has invited us to the marriage. Someone has given me this pen.
माय कार विल बी सेंट सून. व्हाय डिड पीपल लाफ ॲट यू. 15 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला सरळ पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे. बघा इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल नो बडी हॅज इन्व्हायटेड टू अस. या ठिकाणी इथे जर बघितलं तुम्ही तर नाही येते पॅसिव्ह व्हॉइस. समवन हॅज गिव्हन मी दिस पेन नाही येते. माय कार विल बी सेंट. बघा विल बी सेंट इथे पॅसिव्ह व्हॉइसची रचना दिसते आहे, इथे नाही. इथे लाभ म्हटलंय सरळ सरळ. हो नो. 3 नंबरचं वाक्य जे आहे ते पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे लेक्चर्स आपण बघतोय. तुम्हाला नक्की आवडत असतील. डीपमध्ये जाऊन आपण स्टडी करतोय. पुढे करत राहणार आहोत. इंग्लिशचे आणखी लेक्चर्स आपले येणार आहेत. तुम्ही नवीन असाल या ठिकाणी या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून ठेवा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.